हा रेकॉर्ड ते होईल ना. तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा संघ या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठन करत आहोत. स्त्रिया आणि प्रतिक्रांती हे प्रकरण आपण बघत होतो. शेवटच्या याच्यापर्यंत आपण आलो. काल आपण बघितलं होतं की मनुपूर्व काळामध्ये स्त्रियांनाही अधिकार होते. काल मी सांगितलं की मनुपूर्व काळ कोणता होता, तर बुद्धाच्या आणि मनुच्या मधला काळ, म्हणजे सम्राट अशोक असतील, कनिष्क असतील, किंवा आपण मिलिंद प्रश्न वाचतो त्यातले राजा मिलिंद असतील, हे सगळे मनु पूर्व काळातले. कारण मनुचं कधी आलं, बाबासाहेबांनी आपण पहिलंच प्रकरण बघितलं की मनुची निर्मिती कधी आहे, पुष्यमित्र शृंगाच्या नंतर. आणि म्हणून मनुपूर्व काळामध्ये स्त्रियांना एवढी बंधनं नव्हती जेवढी मनुनी त्यांच्यावरती लादली. मनुनी स्त्रियांना एकदम गुलामच करून ठेवला, त्यांना कुठलेही अधिकार दिले नाहीत. मनु आणि शूद्र एकाच लेवलवरती मनुनी आणून ठेवले. शूद्र आणि स्त्रिया यांना मनुनी एकाच लेवलवरती आणून ठेवलं. म्हणून बाबासाहेबांनी लिहिलं होतं की मनुपूर्व काळामध्ये आणि बुद्धाच्या नंतरच्या काळामध्येही स्त्रियांना बरेचसे अधिकार होते. स्त्रियाही उपनयन संस्कार करू शकत होत्या, वेद पठन करू शकत होत्या, घरामध्ये त्यांनाही बराबरीचा दर्जा होता. परंतु मनुनी तो सर्व काढून घेतला. का काढून घेतला, तर मी जवळजवळ 2-3 प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं की स्त्री ही कुटुंबाची केंद्रबिंदू होती. कारण स्त्री शिवाय कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही. सर्वात जास्त तिला महत्व द्यायला पाहिजे, पण मनुनी मात्र तिला सगळ्यात निकृष्ट दर्जाची वागणूक दिली. आणि स्त्री ही पापाचं द्वार आहे. स्त्री ही शूद्रापेक्षाही शूद्र आहे असं मनुनी तिला घोषित केलं. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की बाबासाहेबांनी कौटल्याच्या अर्थशास्त्राचेही पुरावे दिले. आता कौटल्य म्हणजे कोण, तर चाणक्य. चाणक्य खरोखर झालाय का, नाही. आपण जर मागचा पूर्ण गोषवारा घेत आलं तर बाबासाहेबांनी जे 5 ग्रंथ घेतले त्या 5ही ग्रंथ कुठेही घडलेले नाही. पहिलाच ग्रंथ बाबासाहेबांनी मनुस्मृती घेतला. मनु नावाचा कुणी माणूस जन्माला आला नाही. तर मनु कोण होता, तर पुष्यमित्र शृंगाच्या दरबारी असणारा भार्गव नावाचा ऋषी. आणि भार्गव संहिता ही एक भार्गव संहिता आहे, तिलाच मॉडिफिकेशन केलं. नाव कोणाचं दिलं, मनुचं दिलं. कारण ब्राह्मणशाहीमध्ये ब्राह्मणाला क्रेडिटची काही गरज नाही. आपल्या लोकांना क्रेडिटची खूप गरज असते. ब्राह्मण क्रेडिट स्वतःकडे घेत नाही. ब्राह्मण त्याला कसंही करून फक्त त्याचा विचार खपवायचा असतो. आणि आपण दुसऱ्याचा विचार माझ्या नावावर घेऊन त्याला विकृत करून टाकतो. हे माझंच आहे म्हणतो. बाबासाहेबांनी कोट केलेले काही काही प्रसंग बरेचसे आमचे विद्वान मीच लिहिले म्हणून सांगतात आणि त्याला विकृत करून टाकतात. तसं ब्राह्मणाचं नाही. ब्राह्मण स्वतः लिहितो आणि तो कुठल्या तरी दैवी माणसाच्या हवाली करून टाकतो. का टाकतो दैवी माणसाच्या हवाली, जर तेच त्यावेळेचा भृगूने सांगितलं असतं की मनुस्मृती मी लिहिली तर मनुस्मृती अंमलातच आली नसती. कारण लोकांना माहित असतं. आजही तुम्ही जा, ते म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर असते, तिची किंमत माणसाला नसते. गावातला एखादा शहाणा माणूस असतो, हुशार असतो, पण गावातले लोक म्हणतात याला काही येत नाही, त्याचं प्रवचन कोणी ऐकत नाही. बाहेरून येणारा खोटं का सांगा ना, आपण म्हणतात भंतीजी खूप छान बोलून गेले, त्यांनी खोटं जरी सांगितलं तरी चालतं. पण गावातला माणूस त्यांनी अभ्यास केलेला आहे, तो सगळं सांगायला जातो, पण गावातल्या लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. कारण त्यांनी रोज त्याला
बघितलेलं असतं, रोज त्याला माहिती असतं हे आमचंच आहे म्हणतात, याला काही घेत नाही. कारण काय असतं, 4 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या की माणसाला जेव्हा तो पुढचा माणूस विद्वान असतो त्याची विद्वत्ता लवकर लक्षात येत नाही, पण त्यांनी छोटीशी जरी चूक केली ती सगळ्यांच्या लक्षात राहत, तिला कोणीही विसरत नाही. म्हणून 99 चांगली कामं केली तर एक वाईट काम त्या 99 कामाचा चुरडा वाजून टाकतं. आणि म्हणून बोधिसत्व असतील, बुद्ध असतील किंवा जे दर्शनकार असतील त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त चुका होत नाही, चुका झाल्या तरी त्या लक्षात येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मोठं उदाहरण देईन महात्मा गांधीचं. महात्मा गांधीला महात्मा म्हणतात, बाबासाहेबांनी कधीच महात्मा म्हटलं नाही. बाबासाहेबांनी असंच महात्मा म्हटलं नाही का त्यांना? तेच बाबासाहेब महात्मा फुलेला गुरु मानतात, परंतु महात्मा गांधीला महात्मा म्हणायला बाबासाहेब तयार नाहीत. का? बाबासाहेब म्हणतात ते दर्शनकारही असू शकतात, तत्वज्ञही असू शकतात, परिवर्तनकारही असू शकतात, पण महात्मा मुळीच नाही. मी त्यांना महात्मा म्हणणार नाही. कारण का म्हणणार नाही तर स्वतःच लिहून ठेवलेलं आहे महात्मा गांधींनी, त्यांनी जे ब्रह्मचार्याचे प्रयोग केलेले आहेत तो महात्मा म्हणण्याच्या लायक नाहीये. तुम्ही जर वाचले नसतील तर वाचा, स्वतःच महात्मा गांधींनी लिहून ठेवलेले, त्यांनी ब्रह्मचार्याचे प्रयोग केलेले. सांगण्याचा उद्देश काय असतो की एक चूक माणसाला सगळ्या गोष्टीतून हरवून टाकते. त्याच्याच करता त्या भार्गवानी लिहिलेली मनुस्मृती स्वतःच्या नावावर घेतली नाही. ती कोणाच्या नावावर घातली? मनूची. आणि मनू कोण आहे तर ब्रह्मदेवाच्या 10 पुत्रापैकी पहिला पुत्र कोण आहे? मनू आहे. आणि मग देवाला विरोध करायचा नाही, आणि देवाला विरोध करायचा नाही म्हणून मनुस्मृती जशाला तशी स्वीकारल्या गेली आणि ती आजही लागू आहे. थोड्या फार प्रमाणात आपल्या कुटुंबामध्येही लागू असते. कारण स्त्रीला, मी मागे जसं सांगितलं ना की स्त्रीला अक्कल नसते असं मनू म्हणतो, स्त्रीला अक्कल नसते म्हणून स्त्रीला कुठलीही गोष्ट विचारू नये, तिचा निर्णय ऐकून घ्यायची काही गरज नाही. म्हणून आजही तुम्ही बघितलं की नाही की जर घरी लग्न असेल तर त्या विधवा स्त्रीला लांब बसवतात, तो हळद लावू नको म्हणतात, अपशकुन लागेल. कुणाची वृत्ती आहे ही? मनूची. तिनं हळद लावल्यानं ह्या पोरीला काय कोड फुटणार आहेत का? नाही. त्या विधवेनी जर तिला हळद लावली तर काय कोड फुटणार नाही. पण त्या मनूने भीती घालून टाकली की विधवेनी कुठल्याही चांगल्या कार्यक्रमात पुढे येऊ नये, आणि आमच्या डोक्यामध्ये ते फिट्ट बसलं. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की मनू नावाचा कुणी प्रकार घडला नाही, रामायण नावाचा कुणी प्रकार घडला नाही, राम नावाचा कुणी माणूस अस्तित्वात आला नाही. पण का निर्माण केले तर हे शास्त्र निर्माण केले की शूद्रावरती वचक निर्माण करण्याकरता, आणि मनुस्मृती निर्माण केली स्त्रीला केंद्रबिंदू न ठेवता तिच्यावरती वचक ठेवण्याकरता. आणि म्हणून बाबासाहेबांनी कालपर्यंत आपण बघितलं की स्त्रीला एवढ्या खालच्या लेवलवर नेऊन ठेवलं की स्त्री ही लहानपणामध्ये ही बापाच्या आज्ञेत असावी, तरुणपणात नवऱ्याच्या आज्ञेत असावी, आणि म्हातारपणात ती मुलांच्या आज्ञेत असावी. आजही तोच प्रकार चालू आहे. मुलगा कशाला हवा तर म्हातारपणची काठी, तो काठीनं जोडतो, पण कशाला पाहिजे? म्हातारपणची काठी पाहिजे मुलगा. आणि त्या मुलाकरता कोणाचे विचार आहेत? ते मनूचेच आहेत ना. संपत्तीला वारस असला पाहिजे मुलगा, हा मनूने सांगितला. कारण वारसदार मुलगी होऊ शकत नाही, तिला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून त्या मनूला एकदम पालथा जर कोणी पाडला असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटनेमध्ये स्त्रीला सगळ्यात जास्त महत्व दिलं बाबासाहेबांनी, आणि त्या स्त्रीला ज्याला बापाच्या आज्ञेत राहायचं तिथं बापाच्या इस्टेटीतला हक्क मिळवून दिला. ज्या नवऱ्याच्या अधिकारात राहायचं त्याच्यापासून घटस्फोट मिळण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. ज्या मुलाच्या अधिकारात राहायचंय तर मूल दत्तक घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. म्हणून मनूला जर खरोखर कोणी ह्या जगातून नाहीसं केलं असेल तर कोणी केलं? ते बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून आजच्या स्त्रियांनी कुठल्या देवाला मानायचं का ना मानायचं, पण मात्र बाबासाहेबाचं स्मरण रोज केलं पाहिजे. ते फक्त मारणीनीच नाही,
ब्राह्मणीनं पण केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी फक्त तुमच्याकरता केलंय का, ते सर्वांकरता लिहिलं. आणि म्हणून बाबासाहेब या क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथामध्ये आपण काल बघितलं होतं की मनुपूर्व काळामध्ये त्यांना अधिकार होते. आता पुढे बघू की अजून काय काय अधिकार होते किंवा ते काढून घेतले. मनुपेक्षा कौटिल्याची एक पत्नीत्वाची कल्पना वेगळी आहे. विशिष्ट परिस्थितीतच पुरुष एकापेक्षा जास्त विवाह करू शकतो. त्यासाठी कौटिल्याने पुढील अटी घातलेल्या आहेत. काल आपण बघितलं की कौटिल्याचा अर्थशास्त्र, तुमच्या कौटिल्याचा परत तुम्हाला एक गंमत सांगतो. चाणक्य कधी निर्माण झाला म्हणतात, सम्राट अशोकाच्या आज्याच्या काळात. सम्राट अशोकाच्या आज्याला राज्यावर कोणी बसवलं, तर चाणक्यानं बसवलं. जर सम्राट अशोकाच्या आज्याला जर राज्यावर बसवलं असेल, चला गृहीत धरू आपण की तेव्हा लिहिण्याची पद्धत नव्हती, पण अशोकाच्या काळात तर लिहिण्याची आली ना. मग सम्राट अशोकाच्या एकाही शिलालेखामध्ये त्याचं नाव का नाही? त्याने लिहायला पाहिजे होतं ना की माझ्या आज्याला ह्या चाणक्याने त्या नंद घराण्याला हरवलं आणि माझ्या मौर्य घराण्याला, चंद्रगुप्त मौर्याला गादीवरती बसवलं. छोटे मोठे असे जवळजवळ 127 शिलालेख अशोकाचे सापडलेले आहेत, पण कुठल्याही शिलालेखामध्ये चाणक्याचं नाव नाही. चाणक्य कधी निर्माण झाला? 19व्या शतकामध्ये, जेव्हा इंग्रजांनी इथे, कारण त्यावेळेस शिकलेला ब्राह्मण होता ना, इंग्रजांनी जेव्हा ब्राह्मणाला विचारलं की तुमचं अर्थशास्त्र काय, पुढे बाळासाहेब ठाकरेच्या बापाने लिहिलं आपलं अर्थशास्त्र काय होतं, देवळाचा धर्म, धर्माची देवळं. आपलं अर्थशास्त्र त्या देवळाभोवती होतं. आजही तुम्हाला सांगतो की भारताचं जेवढं बजेट नाही तेवढं या देवळाची संपत्ती आहे. ती संपत्तीचं जरी राष्ट्रीयकरण केलं तर भारत अमेरिकेच्या खालोखालून, परंतु ते करत नाही. अमेरिकेचा जो कम्प्युटर युगाचा आहे ना, त्यांनी एकदा म्हटलं होतं की जर मंदिरातल्या साध्या घंटा जरी विकल्या, ज्या मंदिराला बांधलेल्या घंटे आहेत ना, ह्या जरी विकल्या तर शेतकऱ्याचं कर्ज सगळंच माफ होईल. सांगण्याचा उद्देश होता की ह्या मनूनी आणि मनुस्मृतीने आजही, मोठं विधान करतोय मी, आजही RSS ला तुमचं राष्ट्र प्रगल्भ व्हावं असं कधीच वाटत नाही. कारण त्यांची धोरणं तशी असतात. कारण त्यांच्या धोरणानुसार त्यांना राजेशाही पाहिजे. कारण हिंदू धर्म जर म्हटला तर हिंदू धर्म चातुर्वर्ण जर बाजूला काढला तर हिंदू धर्म नावाची संकल्पनाच अस्तित्वात राहत नाही. कारण हिंदू धर्म काय असेल तर जातीचं कडबोळ आहे, आणि त्या जातीमध्येही स्त्रिया ह्या शूद्रापेक्षाही खालच्या लेवलच्या आहेत, आणि त्यातला चातुर्वर्ण बाजूला काढला तर हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात राहत नाही. आणि म्हणून इथे त्या कौटिल्याला 19व्या शतकामध्ये अर्थशास्त्र लिहिलं, एका ठिकाणी ते पुरण्यात आलं आणि त्याची कॉपी सापडली असं भासवण्यात आलं. ते लिहिलं कोणा त्याचा अजून शोध लागला नाही, कारण ते शोध लावण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही की ते अक्षरशः लिहिलं कोण. आणि त्या अर्थशास्त्राची लिपी मात्र देवनागरी. कुठल्या लिपीमध्ये कौटिल्याचं अर्थशास्त्र? देवनागरी लिपी. म्हणजे आता आपण जे वाचतो ते ती लिपी. अशोकाच्या काळातली लिपी कुठली आहे? धम्मलिपी आहे. ब्राह्मी किंवा धम्मलिपी. नंतर ब्राह्मी त्याला नंतर नाव दिलं. ऍक्च्युली ब्राह्मीचा अर्थ खूप वेगळा आहे. त्याला नाव देणारा ब्रह्मदेशामधला आहे. आता त्या ब्रह्मदेशाने आपलं नाव बदलून टाकलं, त्याने म्यानमार केलं. त्या धम्मलिपी मध्ये अशोकाचा पूर्ण शिलालेख आहे. ती लिपी पार तुमच्या पुष्यमित्र शृंगापर्यंत. आजही तुम्ही जर बिहारला गेलात, आपल्या नोंदी बघा, जर तुम्ही तहसीलमध्ये गेलात तर ह्या नोंदी कशा सापडतात? आपल्या शिवाजी महाराजांच्या मोडीपर्यंत जातात. शिवाजी महाराजांच्या काळात ही देवनागरी होती पण मोडी स्वरूपात होती, तिथपर्यंत जात. तसं बिहारमध्ये गेलात तर ते धम्मलिपीपर्यंत जात. तिथल्या नोंदी तुम्हाला धम्मलिपीमध्ये सापडतात, म्हणजे ती अस्तित्वात होती. जर मग कौटिल्याचं अर्थशास्त्र सापडायला पाहिजे होतं तर धम्मलिपी सापडायला पाहिजे होतं. ते सापडलं देवनागरी लिपीमध्ये. आणि देवनागरी लिपी विकसित झाली 12व्या शतकात. कितव्या शतकात झाली?
12व्या शतकात तीही एवढी डेव्हलप नव्हती. पहिल्यानी बघा पूर्ण रेष मारून लिहायचे लोक, त्याला मोडी म्हणायची. कर्नाटक इकडे जर तुम्ही गेला तर ते गोल 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 लिपी आहे. का गोल गोल आहे? कारण ती पानावर लिहिल्या जायची. जे झाडाची पानं आहेत की नाही त्याच्यावर लिहिल्या जायची. आपली इकडे ताडपत्र्याच्या पानावर लिहिल्या जायची, कारण ती पानं फाटायची नाही, पण तिकडची पानं फाटायची म्हणून त्यांची लिपी ती गोल गोल याच्यामध्ये आहे. आपली लिपी ही देवनागरी आली. देवनागरी लिपीचा विकास हा साधारणतः 15व्या-16व्या शतकामध्ये झालेला. म्हणून चाणक्य नावाचा कुणी माणूस घडला नाही. हे चाणक्य घडवला आणि तो सम्राट अशोकाच्या आज्याच्या पाठीमागे लावून दिला. कारण ते प्रत्येकाच्या पाठीमागे एक बामण लावतात. म्हणून म्हटलं ना, ते महाराव म्हटले होते की भूत रात्रीचं लागतं आणि बामण दिवसाचा लागतो. आणि भूत लागलं तर त्याला उतरता येतं, पण बामण एकदा लागला की तो मरेपर्यंत काही निघत नाही. मेल्यावर पण बामण जात नाही असं ते महाराव म्हणतात. तेच बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांनी खूप कठोर चिकित्सा केलेली आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेब सांगतात की स्त्रियांच्या बाबतीत ब्राह्मण एवढा निष्ठुर आहे, ब्राह्मण म्हणजेच मनू एवढा निष्ठुर आहे की स्त्रीला त्यांनी कुठलाही दर्जा ठेवला नाही. तिची जेवढी मानहानी करता येईल, तिला जेवढं अपमानित करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. त्याचाच त्या मनूच्या काळामध्ये 12व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं. मी कालच तुम्हाला सुजाताचा प्रसंग सांगितला होता की बुद्ध काळामध्येही तरुणोत्तर लग्न होत होती, पण मनूनी आजही तुम्ही UP बिहार मध्ये गेलं तर लग्न लहान वयात होतं. त्यांच्यात एक गौना नावाचा प्रकार आहे. लग्न झालं की गौना होत असतो. जेव्हा मुलगी मॅच्युअर्ड होती तेव्हा गौना करून तिला तिच्या घरी पाठवायचं. लग्न करून म्हणून पाठवणी किंवा रवानगी म्हणतात त्यांच्यामध्ये, त्यालाच गौना. म्हणून ह्या स्त्रियाला कुठलंही स्वातंत्र्य दिलं नाही. आता तुम्ही विचार करा की 8व्या-9व्या वर्षी अक्षरशः महात्मा फुले आणि बाबासाहेबांचंही लग्न लहान वयातच झालेलं आहे. बाबासाहेब 14 वर्षाचे होते आणि रमाई 9 वर्षाच्या होत्या. तेच महात्मा फुलेचं आहे. तो कोश्यारी नावाच्या माणसाने महात्मा फुलेवर टीका केली होती, त्याच्यावरतीच केली होती. पण त्यावेळेस केवढा मोठा पगडा होता की बालवयामध्ये लग्न होत होती. बालवयामध्ये लग्न झाल्यामुळे स्त्रीवरती विपरीत परिणाम होता आणि स्त्रियांचं आयुष्यही कमी व्हायचं. त्याच मानाने म्हणजे रमाई 34व्या वर्षी वारल्या. त्याचं तेच कारण होतं. रमाईला किती अपत्य झाली? मला वाटतं 7-8 अपत्य झाली ना. आणि त्याच्यामध्ये जगले फक्त एक तेच भैयासाहेब. आणि त्याच्यामुळे रमाई खंगून खंगून 34व्या वर्षी गेल्या. ह्या कौटिल्याच्या शास्त्रानुसार 12व्या वर्षी लग्न व्हायचं. त्याच्यानंतर तो स्त्री करता लिहितो की मासिक पाळी आल्यानंतर कमीत कमी 3ऱ्या मासिक पाळीच्या वेळेस तिचं लग्न व्हायलाच पाहिजे. जर ते नाही झालं तर त्यांनी त्याच्यातही नियम घातलेले आहे की त्या कुठल्या स्त्री बरोबर पुरुषांनी लग्न करावं, त्यालाही जातीचे स्वरूप दिले. त्या कौटिल्याने एवढ्या विचित्र हे केल्या कथाचा याच्यात बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. पण तुम्ही कौटिल्य नीती जर म्हटले ना, त्यांनी स्त्रियाच्या बाबतीतही एवढं घाणेरडं लिहिलेलं आहे कौटिल्यानं, तो मनूच्याही पुढे गेलेला आहे. तर परत मी कौटिल्य म्हणतो म्हणून कौटिल्य कोणी झालेला नाहीये. या ब्राह्मणानेच लिहिलं आणि ते कौटिल्याच्या नावावर खपवलं. जी स्त्री पतीचा द्वेष करीत आहे ती स्त्री पतीच्या इच्छेखेरीज घटस्फोट घेऊ शकत नव्हती. तसेच पुरुष सुद्धा पत्नीच्या इच्छेविरुद्ध घटस्फोट घेऊ शकत नव्हता. परंतु पती पत्नी परस्पराचा द्वेष करत असतील तर मात्र त्यांना घटस्फोट मिळू शकत होता. जर पुरुषाला स्वतःच्या पत्नीपासून धोका आहे असे वाटत असेल तर तिने काही लग्नात दिले असेल ते सर्व परत करावे. जर स्त्रीला पतीपासून धोका वाटत असेल व तिची घटस्फोटाची इच्छा असेल तर तिची पतीकडून सर्व मालमत्ता जप्त होते. पती जर बाहेर ख्याली बदफैली असेल तर पत्नी अशा पतीचा त्याग करू शकत होती. मनूपूर्व काळामध्ये घटस्फोट, बघा तुम्ही शब्द ऐकला असेल की नाही ऐकला असेल, पण आपल्यामध्ये काळी मोड म्हणत होते. जर पती पत्नी विभक्त झाली तर त्याला काय म्हणायचे? काळी मोड म्हणायचे. याचा अर्थ तुम्हाला कोणालाही माहिती नाही, पण काळी मोडचा अर्थ काय होता? एकदा काळी मोडली तर ती परत चिटकवता येत नाही.
म्हणून त्याला काडीमोड म्हणायची, फारकत म्हणायची. एक दुसऱ्यापासून विभक्त झालेल्या कुटुंबाला मनोपूर्व काळामध्ये ही पद्धत होती. स्त्रीला काडीमोड म्हणजे घटस्फोट दिला जायचा. पण त्याच्यानंतर मात्र मी सांगितलं ना की शूद्रामध्ये शेवटपर्यंत घटस्फोट होते आणि पुनर्विवाहही होता. फक्त उच्चवर्णीयामध्ये म्हणून त्यांना बंधनं घातली होती. ब्राह्मणामध्ये दुसरं लग्न किंवा क्षत्रियामध्ये दुसरं लग्न वर्ज्य होतं. आपल्यामध्ये लग्न होत होती, त्याला गंधर्व विवाह म्हणायचे, गंधर्व म्हणायचे. आजही त्याला गंधर्व म्हटलं जातं की जर बाईचं दुसरं लग्न असेल तर त्याला काय म्हणतात? गंधर्व विवाह, दुसरा विवाह म्हणतात त्याला. पुरुषाला असं काही बंधन नाही, तो कितीही लग्न करू शकतो. पण स्त्रीला दुसरं लग्न करायचं तर मग त्याला गंधर्व विवाह म्हटलं. बऱ्याचशा पद्धती त्यांच्या शास्त्रामध्येही म्हटलेल्या आहेत. विवाहाचे प्रकार असताना तो श्रीकृष्ण विदर्भामध्ये येऊन रुक्मिणीला पळवून घेऊन जातो आणि या स्त्रीला एक वस्तू म्हणून ठेवलेला आहे. रावणही सीतेलाच पळवून नेतो. बहिणीचा बदलाच घ्यायचा होता तर रामाचे हातपाय तोडायला पाहिजे होते ना. आता अपमान कोणी केला होता? सुपर्णकेचा लक्ष्मणाने आणि रामाने. सजा कोणाला दिली? त्याने सीतेला दिली. तिला उचलून घेऊन गेला. बरं, उचलून घेऊन गेला ते गेला वाशेक त्या अशोक वाटिकेमध्ये ठेवली आणि तिच्याशी कुठलंही गैरवर्तन न करताना बाकीचे सगळे लोक त्या रावणाला दरवर्षी जाळतात. त्याने काहीच नाही केलं. त्याने काय केलं? तिने विमानात नेली, अशी तशी उचलून नाही नेली. कशात बसून नेली? विमानात बसून नेली, पुष्पक विमानात. आणि ते पठ्ठ्याकडे एकट्याकडेच होतं, दुसऱ्या कोणाकडं नव्हतं. त्या पुष्पक विमानात नेली म्हणजे अशी मारत झोडत नेली का? विमानात बसवली, घेऊन गेला, अशोक वाटिकेत ठेवली. सगळ्या सोयीने विकतो, 5-5 दाशा ठेवल्या तिच्या आजूबाजूला. आणि तरीही त्या रावणाला जाळतात, लक्ष्मणाला आणि रामाला का जाळत नाही? त्यानं तर सुपर्णकेला विद्रूप केलं होतं. सुपर्णकेची तर गोष्टच सोडा, त्याने त्या सीतेचीही अग्नी परीक्षा घेतली. का घेतली? तर एका वारकाने ऑब्जेक्शन घेतलं. डोक्याचे केस कापता कापता गावात कुणकुण होती, सीतेला दिवस गेले आणि ते वारीक म्हणे काय भरोसा, ती लंकेत राहून आली. अक्षरशः लंकेत तिची अग्नी परीक्षा केली होती. मनूचा प्रकार आहे हा. घडलं काहीच नाही, पण मनूनी एवढं बिंबवलं त्याच्यावरती की शक कोणावर घेतला? सीतेवरती घेतला. ते ओशो रजनीश म्हणतात, रामावर का नाही घेतला? ते तरी एकटंच राहिलं होतं ना जंगलात. ती तरी माणसात होती, हे माकडात होतं, भालूत होतं, त्याच्यावर का नाही घेतला? सीतेने म्हणायला पाहिजे होतं ना की चल बाबा दोघंही अग्नीत जाऊ, जो पवित्र असेल तो निघेल. परंतु अग्नी परीक्षा कोणाची होते? स्त्रीचीच होते. आजही चारित्र्याचं सर्टिफिकेट कोणाला द्यावं लागतं? स्त्रीलाच द्यावं लागतं. आजही द्यावं लागतं की ती पवित्र आहे म्हणून. पुरुषाला द्यायची गरज भासत नाही. त्याच्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आजपर्यंत कोणी मागितलं नाही. इथे कौटिल्य तोच लिहितो आणि एवढी जबरदस्ती करतो की लग्नाच्या अगोदर मुलीच्या बापाने सांगावं की माझी मुलगी पवित्र आहे की नाही आहे. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. म्हणजे कौटिल्य एवढा निर्दयी होता की ती परीक्षा, तुमच्या माहितीकरता सांगतो की इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत त्यांच्या राजाला पत्नी करताना कोमाऱ्याचं सर्टिफिकेट द्यावं लागत होतं. पहिली बंडखोरी त्या लेडी डायनाने केली. मला वाटतं तेव्हा तुम्ही जन्मले होते की नाही माहिती नाही, पण लेडी डायना ही चार्लसची बायको झाली, तिने नाकारलं, मी नाही देणार कोमाऱ्याचं सर्टिफिकेट. आताचा जो राजपुत्र आहे तो तिचाच मुलगा आहे. ही बंडखोरी दिली. आतापर्यंत ते इंग्लंडच्या राज्याकडे होतं की मुलीचं कौमार्य तपासलं जात होतं. ती कुमारी आहे तरच त्या राजाशी तिचं लग्न होत होतं. ह्याच प्रकाराने मनूनी घातलेल्या ह्या सक्ती होत्या त्या इथंच नव्हत्या. मनूची भूमिका ही जगभर होती. बाबासाहेब सांगतात स्त्रीच्या बाबतीत जग उदासीन होतं. पूर्ण जगामध्ये स्त्रीच्या बाबतीत उदासीनता होती. तिला स्वातंत्र्य द्यायला जग तयार नव्हतं. भारतच असा नशीबवान आहे की भारतामधल्या स्त्रीला खूप लवकर स्वातंत्र्य मिळालं, कारण इथे बाबासाहेब जन्माला आले. बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर स्त्रीची हाल आजही तेच असते. कारण महात्मा फुलेलाही या लोकांनी जुमानलं नव्हतं. त्यांनी शाळा काढल्या, परंतु शिकणारी त्यांची स्त्री गेली. आपल्या लोकांना
शिकू दिलं नाही, आजही शिकू देत नाही. आजही आपल्या लोकांच्या डोक्यावरती पगडा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या पूर्वाश्रमीच्या महारामध्ये आणि आत्ताच्या बौद्धामध्ये ब्राह्मणाच्या खालोखाल शिक्षणाचा प्रवाह आहे, पण स्त्रियाच्या बाबतीत नाही. स्त्रियाच्या बाबतीत आजही आपला समाज एकदम खालच्या पायद्यांवरती आहे. आजही स्त्रीला शिकायला आपला समाज तेवढा प्रगल्भ नाहीये. तो आजही म्हणतो 5वी 7वी झाली खूप झालं. शिकले सवरलेल्या लोकांमध्ये ही टेंडन्सी आहे की मुलीपेक्षा मुलाला जास्त शिकवल्या जातं. म्हणून मनूचा प्रभाव आजही आमच्या डोक्यावरती कायम आहे. जर श्री सासरकडील कुटुंबातील कोणाच्या आश्रयाने राहत असेल तर तिचा चरितार्थासाठी पतीने काही सुद्धा देऊ नये. अशा प्रकारे स्त्रीच्या चरितार्थाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हाताळण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेस घटस्फोट झाला. आता घटस्फोट कसा होतो, एक तर तिला पोटगी तरी द्यावं लागते. गाव पातळीवर जरी झाला तर गाव पातळीवर काय म्हणतात, आजही गाव पातळीवर घटस्फोट होतात. तुम्ही जर कधी बघितले नसतील तर काय सांगतात, मुलीच्या बापाने जो हुंडा दिला तो परत कर, त्याने काय श्रीधन दिलं ते परत कर. परंतु हा मनू काय सांगतो की जर घटस्फोट झाला, घटस्फोटाची तर वार्ताच नाही करत, ती विधवा झाली, मरण पावली आणि ती परत जर गेली आणि ती बापाच्या किंवा भावाच्या आश्रयाने राहत असेल तर तिला द्यायची काही गरज नाही. कोण म्हणतो, हा मनू म्हणतो. आणि म्हणून बाबासाहेबाला हिंदू कोड बिल लिहावं लागलं, त्याच्यामध्ये अधिकार द्यावा लागले. कारण स्त्रीची परिस्थिती अशी होत होती की तिला कुठलंच ठेवलं जात नव्हतं. म्हणून मी सांगितलं ना की स्त्रीला 2-3 प्रकारांनी नाडल्या जात होतं. ब्राह्मणाची स्त्री विधवा झाली तर तिच्यावर अत्याचार व्हायचे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यामध्ये त्या स्त्रीला पुनर्विवाह करण्याचाही अधिकार नव्हता. त्या स्त्रीला संपत्तीही जमा करण्याचा अधिकार नव्हता. तिच्यावरती अत्याचार करणारे घरातलीच लोक असायची. तर अस्पृश्यामध्ये स्त्रीला वेगळ्या पद्धतीने नागवल्या जायचं. कुठल्या प्रकारे नागवलं जायचं, आणि कुणी ते तुमच्यावरती बडगा टाकला होता, तर त्यांनी पहिला बडगा टाकला होता की शूद्राला पहिलं अपत्य जर झालं तर त्यांनी ते समुद्रात टाकावं. कशात टाकावं, समुद्राला द्यावं पहिलं अपत्य, याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि पहिली जर मुलगी होत असेल तर तिला देवदासी करावं किंवा मुरळी सोडावी. आपल्याकडे मुरळी असते, खंडोबाला मुरळी सोडायची. का होता हा प्रकार, तर माणसाचं पहिलं अपत्य हे सद्रुग असतं. आणि त्या मनोवाद्यांना ती भीती होती की जर अस्पृश्यामध्ये किंवा शूद्रामध्ये पहिली अपत्य जिवंत राहिली तर ते बंड करतील आणि ताकदवान होतील. म्हणून पहिलं अपत्य समुद्राला द्यावं, पहिली मुलगी देवदासी करावी, कारण तिच्यामध्ये बंडाची प्रकृती येणार नाही. आणि त्या देवदासीचं पुनर्वसन नंतर कुठे, वेश्येमध्ये व्हायचं. आजही त्या परिस्थिती आहेत. लपून देवदासी कायदा काढला, आता देवदासी लाख सोडता येत नाही, पण लपून छपून आजही प्रकार होतात. आजही तुमचं गर्भलिंग निदान कशा करता होतं, मुलगी आहे का मुलगा आहे, आणि तीच जर मुलगी असेल तर गर्भपात करण्यापर्यंतची परिस्थिती जाते. म्हणजे मनू तुमच्या किती विकृत पद्धतीने तुमच्या डोक्यात बसलेला आहे. बाबासाहेब त्याच्याकरता लिहितात ते की मनूने तिथे मुलगी नाकारली ती आजपर्यंत आम्ही नाकारत आलो. आता चांगली परिस्थिती आहे. मलाही थोडासा आनंद होतोय की पुरुषाचं स्त्रीचं प्रमाण बिघडतंय. आणि जेव्हा पुरुषाचं स्त्रीचं प्रमाण बिघडतं, आज तुम्ही खेड्यात जा, 30-30, 35-35 वर्षाचे पोर आहेत, लग्न होत नाही. कारण निसर्ग तुम्हाला सजा देतो, निसर्ग सोडत नाही. आता परवाला मोठा पाऊस झाला की नाही, आमच्या कुट्यात सगळं पाणी गेलं. मी बाहेर येऊन म्हटलं निसर्गाने आपला बदला घेतला, कारण तुम्ही त्याच्या नाल्यावर कुठ्या बांधल्या ना, त्याच्या ह्याच्यात प्रवेश केल्यावर तो कधी ना कधी तुम्हाला करणार. मी तसं मुंबईचं भविष्य आजच पोटवून ठेवतो, कधी ना कधी मुंबई समुद्रात डुबणार. कारण का, अर्ध समुद्र बुडवून ह्या उच्चभ्रू लोकांनी तिथे बंगले बांधले, 110 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या केल्या समुद्र बुजवून. म्हणून निसर्ग कधी माफ करत नाही. तुम्ही निसर्गाला जितकं छेडाल तो काही दिवस वाट बघतो
आणि सूत्र बिघडतं आणि मग असा प्रसंग येतो. का चक्र बिघडलंय? तर आपण निसर्गाला त्याच्यावरती मात करायला गेलो. म्हणून पहिलं सांगतात ना की नदीला पहिले महापूर यायचे पण नुकसान व्हायचे नाही. आता तुम्हाला कळतच नाही, महापूर आला की शेती वाहून जाते आणि मग आमच्या लोकांना सांगावं लागतं की पंचनामे करा, आमचं एवढं नुकसान झालं. पहिल्या जमान्यात कोणीही नुकसान भरपाई मागितली नाही, कारण निसर्ग निसर्गाच्या नियमानुसार वागत होता. तो कुठल्याही पिकाचं नुकसान करत नव्हता, वेळेवर भरपूर पडत होता आणि जेव्हा नाही तेव्हा नाही. तशाच प्रकारचं हे निसर्गाचं चक्र जेव्हा तुम्ही उलट फिरवलं, स्त्रीच्या बाबतीतही तेच झालं. तुम्ही स्त्रीची हत्या गर्भातच करायला लागलात. अजून काही वेळानं असा प्रसंग येईल की जे मुलाकरता हुंडे मागतात आता मुलीचे बाप हुंडे मागतील, कारण निसर्गाचं चक्र जर बिघडलं. आता ते झालंय. आणि परत तुम्हाला सांगतो, पहिले आपल्या समाजामध्ये स्त्रीला हुंडा द्यावा लागायचा. माझ्या वडिलांना मी जेव्हा विचारलं, बाबा तुमचं लग्न झालं होतं, कसं झालं? म्हणे 100 रुपये तिच्या बापाला दिले होते, 9 पायल्या गहू दिले होते, तेव्हा आमचं लग्न झालं. याला घरात देणं म्हणत होते त्यावेळेस. का तर म्हणे दरिद्रीच एवढी होती की आम्ही 50 माणसं गेले तरी ते जेवू घालायची ऐपत त्यांच्यात नव्हती. म्हणून मग तिच्याच बापाला 9 पायल्या गहू द्यायचे की बाबा आम्ही एवढे एवढे लोक येणार आहेत, तुम्ही स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घाला, हे 100 रुपये घे, याची साडी आणा. बघा पहिले कुकू लावायला जायचे तर साडी घेऊन जायची, आता त्याला तसा तुम्ही साखरपुडा बनवला. ह्या ज्या पद्धती होत्या त्या उच्चवर्णीयात नव्हत्या, कारण ते सधन होते. आपल्या याच्यामध्ये त्या होत्या, कारण स्त्रीला तेव्हाही गुलाम म्हटलं होतं, ती वस्तू होती तेव्हाही. ती आजही स्त्री कोणाच्या घरी जाते? मुलाच्या घरी नांदायला जाते. त्यावेळेची पद्धत होती, जर मुलीला भाऊ नसला तर घर जावाई व्हायचं, पण तो घर जावाई होऊनही दादागिरीच करायचा, कारण त्याची दादागिरी चालत. तिथेही स्त्री दुय्यम असायची. कारण जोकनी लोक म्हणतात की घर जावयाला बायकोला घराच्या बाहेर काढता येईल का? घर जावयाला नाही काढता येणार ना, बायकोच त्याला घराच्या बाहेर काढू शकते. तर हा प्रकार होता की जो म्हणून लिहून ठेवला स्त्रियांकरता. परिवर्तनाची चळवळ हजारो वर्ष नाही होऊ शकते. बुद्धाच्या काळामध्ये जी स्त्री स्वतंत्र होती म्हणून तिला पारतंत्र्यात घातलं, आणि म्हणून प्रतिक्रांतीमध्ये सगळ्यात वाईट अवस्था कोणाची झाली असेल तर स्त्रीची झाली. का लिहितात बाबासाहेब हे? आजही तुमचा मोहन भागवत काय म्हणतो? आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं. मग हिंदू राष्ट्राची संकल्पना काय? कारण चातुर्वर्ण पद्धतीशिवाय हिंदू राष्ट्र होऊच शकत नाही. आणि जर ते हिंदू राष्ट्र झालं, आता तुमच्या चातुर्वर्ण पद्धतीत मुसलमान आहेत का? त्यांचा धर्म वेगळा आहे ना, परंतु अत्याचार आता कोणावर होत आहेत? मुसलमानावरती. का होत आहेत? कारण एखाद्या वेळेस बाबासाहेबाला जसं महाडच्या तिथे कुणी जमीन दिली नाही, एका मुसलमानाने दिली. महाडचा सत्याग्रह तळायला जमीन कुणी दिली होती? एका मुसलमानाने दिली. खुलना आणि जयसूर मध्ये बाबासाहेबाला लोकसभेच्या घटना समितीवर जाण्याकरता मदत कुणी केली होती? मुसलमानांनी केली. आत्ताही त्यांना हिंदू राष्ट्र घडवायच्या अगोदर मुसलमान संपवायचा किंवा निशभ्रभ करायचा. कारण का? तुम्ही आणि ते एकत्र आले नाही पाहिजे. दुसरा नंबर कोणाचा आहे? तुमचा आहे. आणि तुमच्या नंबराबरोबर मग त्याच्यात जास्त अन्याय कोणावर होईल? स्त्रीवर होईल. गोळलकरांनी त्याच्या सोनेरी पाने, थॉट्स ऑन सोनेरी पाने या ग्रंथात तो लिहून ठेवतोय, आणि त्याच्यावर अजून बंदी नाही. तो लिहितो की शत्रूच्या मनोबल जर हरण करायचं असेल तर त्याच्या स्त्रीवरती बलात्कार केला पाहिजे. हे त्या सोनेरी पानामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आजही आहे ते नाकारत नाहीये. आणि म्हणून पहिला अन्याय कोणावर होईल तर तो शूद्राच्या स्त्रीवरती होईल, शूद्राच्या स्त्रीला. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे सावधानतेचे इशारे म्हणून हे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. एवढं भयानक होईल ते आपल्याला त्याचं अजून काही वाटत नाही. आपण अजूनही हसताना म्हणतो बघूया काय होईल ते. तुमच्या माहिती करता सांगतो,
की अफगाणिस्तानमध्ये आजही स्त्रीला शिकायला बंदी करून टाकली. आपण जर म्हणतो ना की आम्ही बघू, काही बघता येणार नाही, त्यावेळेस तुमचं ते सैन्य तुमच्यावर एवढा अत्याचार करेल की तुमच्या पुढे लाचारी पत्करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला क्रांती आणि प्रतिक्रांती सारखा ग्रंथ देतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की त्या धर्माने जर खरोखर ते झालं तर अशी अशी परिस्थिती येऊ शकते. कारण आताच्या पिढी तुम्ही जैन जी ऐकता ना, काय ऐकता जैनजी? ज्याचा 95ला जन्म झाला त्याला 75ची आणीबाणी माहिती आहे का? तेव्हा ते पोटात बी नव्हतं ना. त्याला तुम्ही आणीबाणी किती समजावून सांगितली तर कळणार आहे का? आणीबाणी कोणाला कळेल की ज्याचा 60चा जन्म आहे. कारण तो 71ला 11-12 वर्षाचा आहे ना, तेव्हा त्याला आणीबाणी कळेल. मला वाटतं तुम्हालाही कळते की नाही माहिती नाही. आणीबाणी कळायला हुकुमशाह म्हणून बाबासाहेब ग्रंथ लिहून ठेवतात. कारण म्हणून तुम्हाला मला माहिती नाही, तेवढे चटके तुम्हाला मला भेटले नाही. हातामध्ये काठी घेऊन भाकर वाळग माय हे तुमच्या आज्यानी म्हटलंय, तुम्ही म्हटलंय का? म्हणून तुम्हाला ते चटके कळतील का? म्हणून बाबासाहेबांनी महार पूर्वी कोण होते ते लिहिलं. म्हणून बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती लिहिली आणि स्त्रियाची काय गत होती ती लिहून ठेवली. बाबासाहेबांनी त्याच्याच करता शूद्रावर कसे अन्याय झाले ते लिहून ठेवले. कारण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असेल तेव्हा तुम्ही तो प्रसंग घडू देणार नाही. आता आम्ही ऐकतही नाही आणि सांगतही नाही. आणि जो अल्प समाधानी असतो, जो आपल्याच पायाजवळ वागतो, तो कधी सुखी होऊ शकत नाही. कारण तो मोहन भागवत येणाऱ्या पिढ्याकरता त्याला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं. 85 वर्षाचा आहे ना, अजून 5-10 वर्षांनी मरून जाईल, जगणार आहे का? पण तरी त्याला हिंदू राष्ट्र करायचंय. कोणाकरता करायचंय तर त्याच्या येणाऱ्या पिढ्याकरता करायचंय. आम्ही एवढ्या अभिमानानं सांगतो की मोठ्या भावाचं माझं भांडण झालं म्हणतो, 12 वर्ष झालं त्याचं तोंड नाही पाहिलं. सांगतो की नाही अभिमानाने? तो त्याच्या येणाऱ्या पिढ्याकरता काम करतो. आम्ही आमच्या पिढीमध्ये संवाद नाही. कशी रोखणार आहे तुम्ही प्रतिक्रांती? प्रतिक्रांती रोखण्याकरता तुमच्यातलं बळ, तुमच्यातला इतिहास आणि तुमच्यातली प्रज्ञा जिवंत झाली पाहिजे. आणि ते जिवंत करण्याचं कामच बाबासाहेब हे ग्रंथरूपाने करतायत. स्त्रियावरती अन्याय झाला, कधी कधी आपण म्हणू झाला होता, मग कशाला ते कोळसे उगाळत बसायचे? कारण तो झाला होता, तो परत होण्याची शक्यता आहे. आणि तो झालेला अन्याय परत होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी ग्रंथ संपदा निर्माण केली. त्याच्यामध्ये मग आता आपण बी म्हणायचं का स्त्रीवरती होईल? कारण कथा कशी असते की मुसलमान आता जात्यात आहे, तुम्ही सुपात आहात. कारण सुपातलं जात्यात जायला वेळ लागणार आहे का? नाही, ते कळलं पाहिजे आम्हाला. आणि म्हणून हे ग्रंथाची पारायण करायची. हे ग्रंथ निष्ठे वाचून नाही घ्यायचे, आम्हाला ते कृतीत आणता आले पाहिजे. स्त्रियावरती त्यावेळेसही अन्याय झाला होता, अजूनही स्त्री पूर्ण स्वातंत्र्य झाली नाही. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हालाही अधिकार दिले आणि स्त्रीलाही अधिकार दिले. परंतु ते अंमलात आणताना तुमच्या बाहूमध्ये बळ असलं पाहिजे. बाहूमध्ये बळ म्हणजे मारामाऱ्या करायचं नाही, बाहुबळ तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. बाबासाहेब एकटे होते ना, एकट्या बाबासाहेबांनी नुसत्या महाराला सवलती मिळवून दिल्या का? महाराष्ट्रातल्या 59 जाती आहेत, भारतातल्या 127 जातीला मिळवून दिले. आजही युपी मधला चमार आणि महाराष्ट्रातला महार दोघच लढत आहेत, बाकी लढत नाहीत. कारण का? तर त्यांना क्रांती आणि प्रतिक्रांती काय आहे याची माहितीच नाही. आणि म्हणून ते आपसात तुमच्याच बरोबर लढताय. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीला जर रोखायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेले इशारे, बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले ग्रंथ नुसते डोक्यावर घेऊन चालणार नाहीत, ते डोक्यात घेऊन त्यानुसार आचरण करावं लागेल. आणि म्हणून स्त्रियावरती म्हणूनही अत्याचार केला, स्त्रियावरती म्हणूनही बंधनं लादली, परंतु ती बाबासाहेबांनी शिथिल केली. पूर्णतः सुटलीत का? अजून नाही, शिथिल केलेली आहे.
कुठल्याही गोष्टीच्या बेड्या, तुमच्या हातामध्ये बांधलेले दोरखंड शिथिल केल्यावर तुम्हाला सोडता आले पाहिजे. जर ते सोडता नाही आले तर त्यांचं शेंबडं पोरग येऊन ते परत घट्ट आवळून घेईल. त्याने ते आवळू नये म्हणून बाबासाहेबांनी शिथिल केलेल्या बेड्या तुम्हाला त्या तोडता आल्या पाहिजे. त्या तोडता येण्याकरताच ह्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. ही ग्रंथ संपदा आपण निश्चित तिचं पारायण नाही केलं पाहिजे, तर जीवापाड जतन केलं पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. त्याप्रमाणे आचरण कराल अशी एक व्यक्त करून आजचा प्रकरण आपण इथेच थांबूया. बाकी उद्या बघू.